नमस्कार मैत्रिणींनो. ही आत्ताची 11 सव्वा 11ची वेळ ना मला खूप आवडते. कारण मुलं आपल्या शाळेला निघून गेलेले असतात, नवरा आपल्या कामाला निघून गेलेला असतो, हाऊस हेल्प येऊन गेलेले असतात, घर सगळं चकचकीत असतं आणि ही फक्त माझी वेळ असते, मी टाईम. आता आता या टाईममध्ये आपण आपल्या मनाचे राजे असतो. आपल्याला जे हवं ते आपण करू शकतो. हवं तर टी व्ही बघावा, नाहीतर पेपर वाचावा, नाहीतर आपल्याच झाडांकडे बघत बसावं, त्यांना छान कुरळवावं, त्यांची सुकलेली पानं काढावी, त्यांना पाणी घालावं. जे हवे ते आपण आपल्या मनाचे राजे. त्यामुळंच ना हा मी टाईम मला खूपच आवडतो. आणि असा मी टाईम मिळाला तर मला काहीतरी खायची इच्छा होते. तुम्हाला पण होतं का असं? मग एखादा लाडू, चिवडा, नाहीतर एखादं सत्तूचं पीठ. सत्तूच्या पिठाचं पेय तुम्हाला माहिती आहे का? चला आज करूया मग सत्तूच्या पिठाचं पेय. मला याच वेळी का भूक लागते कळत नाही. भूक लागण्यापेक्षा काहीतरी खावंसं वाटतं. सकाळी नाश्ता झालेला असतो आपला, माझा 9:30 वाजता. पण तळी अगदी धावत पळत अष्टभुजा देवीसारखा नाश्ता होतो. एकीकडं मुलांना तयार करायचं असतं, नवऱ्याला काहीतरी पाहिजे असतं, दारात पार्सलवाला आलेला असतो, केळीवाली आलेली असते. त्यामुळे तो नाश्ता म्हणजे उठत बसत असा असतो. पोट भरलेलं असतं, पण ही वेळ निवांतपणा मिळाला की मन भरण्यासाठी काहीतरी खावंसं वाटतं. आज मी करते सत्तूचं पेय. हे ॲक्च्युली बिहारमध्ये वगैरे जास्त केलं जातं. हे मी असंच एका यूट्यूबवर पाहिलं होतं आणि करून बघितलं, मला खूप आवडलं ते, म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते. आता सत्तूचं पीठ म्हणजे काय? हे जे फुटाणे असतात ना त्याचं पीठ. आपलं बेसन वेगळं आणि हे सत्तूचं पीठ वेगळं. बेसन हरभऱ्यापासून करतात, हरभऱ्यापासून डाळ करतात, डाळीपासून बेसन करतात आणि हे सत्तूचं पीठ या फुटाण्यापासून करतात. हे मी थोडंसं आता भाजून घेते आहे मंद ह्याच्यावर, कारण काय जराशा हवेमुळे ते मऊ पडलेले आहेत. हे आता भाजून जरासं ह्याचे सगळे साल काढायची, स्वच्छ करून घ्यायचं. चला आता यासाठी काय लागतं ते बघूया. हे मी सत्तूचं पीठ करून घेतले, म्हणजे मी मगाशी जे फुटाणे भाजले होते ते स्वच्छ करून त्याचं पीठ केले. मिक्सरमध्ये सरळ नुसतं घालून पीठ केलेलं आहे. त्याच्यानंतर काकडी थोडी खिसून घेतली आहे, गाजर खिसून घेतलं आहे, कांदा चिरून घेतला आहे बारीक, थोडं साखर, कोथिंबीर, लिंबू, जिरे पावडर, चाट मसाला, मिरी पावडर आणि पादेलोण. हे मला जे आवडतं मी तसं करून घेते. तर आता फर्स्ट काय करायचं, आपण हे सत्तूचं पीठ 1-2 चमचे ह्याच्यामध्ये घालायचं. आता मी एकटीच पिणार आहे, कारण की आता कोणी नाही, तुम्हाला माहितीच आहे हा मी टाईम आहे. त्यामुळे 2 चमचे सत्तूचं पीठ घालायचं. हे जे मसाले आहेत हे सगळे घालायचे. साखर घालायची तुमच्या चवीनुसार. काकडी, गाजर, कांदा, कोथिंबीर आणि पाणी. हे सगळं छान कालवून घ्यायचं. हवं असेल तर सत्तूचं पीठ अजून थोडं घातलं तरी चालतं. हलवायचं. तुमच्या आवडीनुसार लिंबू घाला अथवा ताक. ताक घालून केलं तरीसुद्धा छान वाटतं, लिंबू घालून केलं तरीसुद्धा छान वाटतं. असं मस्त कालवून घ्यायचं. हे अतिशय पौष्टिक
सगळे फायबर जातात पोटात. सत्तूचं पीठ तर अतिशय पौष्टिक आहे. हे जेव्हा मी यूट्यूबला कुणाच्या तरी ह्याच्यात बघितलं ना, मला इतकं आवडलं ते. आणि हे घालून घ्यायचं आणि पेपर वाचत 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 मस्त खाऊन घ्यायचं. पेपर वाचा, टी व्ही बघा, तुमच्या हिशोबाने, तुमच्या मनाने, जो फार अतिशय थोडा वेळ येतो आपल्याला त्यानुसार हे खाऊन बघा किती छान लागतं. मस्त, खूप छान. करून बघा. आवडलं तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा.